हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी स्वीट डिश बनवणार आहोत आणि तो म्हणजे खव्याचा शिरा। फक्त 5 मिनिटात अतिशय चविष्ट असा हा शिरा बनतो। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतली। कढईमध्ये 3 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटीभर इतका रवा टाकलेला आहे। शिरा बनवताना नेहमी जाड रवा घ्यायचा, जाड रव्याचा शिरा खूप छान बनतो। आता ना हा रवा आपल्याला तुपावरती मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला तूप भरपूर जास्त आवडत असेल तर अजून थोडंसं तूप तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आपण इथे थोडंसं तूप अजून ॲड केलेलं आहे। तुपावरती रवा मस्त असा परतून घेतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। साधारणतः 1.5 वाटी दूध आपण यामध्ये टाकणार आहे। 1.5 ते 2 वाटी दूध टाकलं तरी चालेल। दुधामुळे शिऱ्याला खूप छान अशी चव येते। अजून थोडंसं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे। साधारणतः 1.5 ते 2 वाटी इतकं दूध आपल्याला लागलेलं आहे। आता 1 वाटी आपण रवा घेतलेला। 1 वाटी रव्याला आपण साधारणतः पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही थोडीशी जास्त सुद्धा घेऊ शकता जर खूप जास्त गोड आवडत असेल तर, नाहीतर पाऊण वाटी साखर बऱ्यापैकी पुरते। साखर सुद्धा व्यवस्थित विरघळली गेली की यामध्ये आता आपल्याला खवा टाकायचा आहे। साधारणतः अर्धी वाटी इतका खवा आपण यामध्ये टाकणार आहोत। आता खवा सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत खव्याच्या। दोन 3 मिनिटं खवा व्यवस्थित मिक्स करून घेतला, त्यातल्या पूर्ण गाठी विरघळल्या गेल्या की आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे। तुम्हाला आवडत असेल तर मनुके वगैरे सुद्धा टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची छान अशी। इथे आपण 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला खव्याचा शिरा बनवून तयार आहे। फक्त 5 मिनिटात हा शिरा बनतो। खूप चविष्ट लागतो खायला। घरी इन्स्टंट असं नैवेद्य वगैरे बनवायचं असेल किंवा पाहुणे आले आणि पटकन काय करायचं असं जर विचार पडला असेल तर तुम्ही डेफिनेटली हा वाला शिरा घरी बनवू शकता। खूप छान लागतो खायला आणि अगदी सोप्या पद्धतीने बनतो। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा शिरा खाण्यासाठी तयार आहे। मस्त असा सर्विंग प्लेटमध्ये आपण त्याला काढून घेतलाय। दिसायला जितका छान दिसतो खायला तितकाच अप्रतिम लागतो। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।